आणि एक मोठी बातमी समोर येते। ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवे विधान परिषदेवरती जाणार असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगितलं जातंय। काँग्रेस याचा नक्कीच विचार करेल असं लोंढे म्हणतायत। काँग्रेसकडून सुद्धा यावरती उत्तर येत आहे। ठाकरे उमेदवार नसतील तर त्या जागेवरती आमचाही क्लेम असं काँग्रेसकडून सांगितलं जातंय। ठाकरेंसाठी आमचा पाठिंबा होता असं काँग्रेसकडून सांगितलं जातंय। तर शिवसेना उभाटाचा निर्णय काँग्रेसला अमान्य आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जाणार असल्याचं बोललं जात होतं। मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचं तिकीट देण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली आणि उद्या सकाळी 11 वाजता अंबादास दानवे विधान परिषदेच्या अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। रस्त्यावर काटे दगड येत असतात, त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं काम असतं, शिवसैनिकाचं काम असतं आणि ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। आता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत। जर उद्धव ठाकरे उमेदवार असेल आम्ही विचार केला असता, तर आता आम्ही उमेदवार देणार। मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे, त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार? मला असं मी पहिले सांगितलं मला हे विषय न विचारायचे। हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार। काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहात का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार। पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना। तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार नाही, दुसरा कोणता उमेदवार आता उभा किंवा नाव जाहीर होणार नाही, यावर स्पष्ट होते। दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे, एक मिनिट, मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं म्हणजे महायुतीवर की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेंचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय। हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील, आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा। माझ्या पक्षाने मला उमेदवार दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो। बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो, मला कशाला विचारतो तुम्ही? तो नाही, पण ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती खुल्ली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब? थोडं सविस्तर सांगा। हात जोडले तुम्ही। तर अंबादास दानवे आता नुकतंच बोलत होते, आपण ऐकलं, पत्रकारांशी ते संवाद साधत होते। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। आपल्यासोबत अतुल लोंढे, त्यांना आपण विचारूया की अतुलजी, आपण बघतोय अंबादास दानवे नुकतंच काय बोलले आपण ऐकलं। शिवसेनेचा जो निर्णय झालेला आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? अंबादास दानवे विधान परिषदेचा अर्ज उद्या दाखल करताय। हे शिवसेना पक्षाने मला संधी दिलेली आहे निवडणूक लढवण्याची, सभागृहात जाण्याची। पक्षाचं मी मनपूर्वक माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, पक्षाचं मी मनपूर्वक आभार मानतो। उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी पुन्हा घ्यावी अशी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या इतर प्रमुख घटक पक्षांची प्रामुख्याने मागणी होती। मात्र तुमचं नाव आता पुढे आलेलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील नाराजी स्पष्ट केली। काँग्रेसने तर थेट सांगितले की आम्ही आता उमेदवार देणार। मला असं वाटतं जी भूमिका त्यांची तीच भूमिका माझी सुद्धा होती, आमची सुद्धा शिवसेना नेत्यांची होती। त्याच्यामुळं ही भूमिका असल्यानंतरही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। मला असं वाटतं सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। विधान परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी म्हणजे महाविकास आघाडीकडनं जर का मतांची गोळाबेरीज करायची झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार साहेबांचा, अशा तिन्ही पक्षांची तुम्हाला मदत लागणार आहे। मग हे मतांची गोळाबेरीज कशी करणार? कारण तुमचे सहयोगी पक्ष नाराज आहेत। मला असं वाटतं आमच्याकडे 49 मतं आहेत, आमचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10,
सपाचे 2, कम्युनिस्टांचे 1 असे एवढे 49 मतदार आमच्याकडे. पण काँग्रेस उमेदवार देणार असं काँग्रेसने सांगितलं स्पष्ट. मी महाविकास आघाडीचा उमेदवार एवढं मला माहिती आहे. पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष देखील आणि प्रमुख पक्ष आहे. मग महाविकास आघाडीत काँग्रेस पण आहे ना. मग काँग्रेसची चर्चा झाली आहे की नाही तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे? ते मला मान्य उद्धवजींना तुम्ही विचारा. सगळ्यांची चर्चा कोणच महाविकास संजय राऊत साहेबांनी काय घोषणा केली, अंबादास महाविकास आघाडीचे उमेदवार, याचा अर्थ काँग्रेसशी बोलले. कुठेही तंटावखेडा निर्माण होणार नाही आणि ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं तुम्हाला वाटतं? निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सगळ्या महाविकास आघाडीचा मी एकटा उमेदवार राहील एवढं मला माहिती आहे. बाकी पुढे काय होणार ते नाही माहिती. जर का महायुतीने आणखीन एक उमेदवार दिला, 10वा उमेदवार दिला तर लढत होऊ शकते, प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊ शकते, काय नेमकं होईल? हे बा 49 मतदार आहे आमच्याकडे, लागतात 29, 49 मतदार आमच्याकडे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अशा काही गोष्टी होतील. तुम्हाला कोणाचा फोन आला तुमची उमेदवारी घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तुमच्या सहयोगी पक्षाकडनं नेत्यांकडनं? मला फोनचा काही प्रश्न नाही. फोन हा नेतृत्वाचा मुद्दा असता. अभिनंदन ही आता तर 5 मिनिटं तर झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी पक्षाच्या स्तरावरच्या असतात. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्या विषयात स्वतः पर्सनल लक्ष देतात. त्यामुळे त्यांचं आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी बोलणं झालेलं असेल. तुम्ही स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा कराल, बोलाल त्यांच्याशी? पक्षाने जे सांगितलं ते करणारं काम करणार कार्यकर्ता. पक्षाने सांगितलं जा काँग्रेस करतो, काँग्रेसला हात जोडून येईल, त्याला काय प्रॉब्लेम मला. याआधी तुम्ही विरोधी पक्षनेता होतात विधान परिषदेचे आणि तुमची कारकीर्द देखील चांगलीच चर्चेमध्ये होती. आता पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, काय तुमच्या दृष्टीक्षेत्रात? बिलकुल पुन्हा एकदा निश्चित ज्या पद्धतीनं मी मागच्या टर्ममध्ये काम केलं तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा ताकदीनं शिवसेनेच्या पद्धतीनं निश्चित पुन्हा एकदा काम करेल सभागृहात. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. तर अंबादास दानवे काय बोलले आपण आता ऐकलं. दरम्यान महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जाणार असं बोललं जात होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचं तिकीट देण्यात आलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. अतुलजी, आपण बघितलं अंबादास दानवे नुकतंच काय बोलले, काय काँग्रेसची प्रतिक्रिया यावरती? उद्धव ठाकरे साहेब जर विधान परिषदेवर जाण्याची इच्छा दर्शवत असेल, त्यांना जायचं असेल तर त्याला कोणाचीच हरकत नव्हती, अशी भूमिका काँग्रेसची स्पष्टपणे होती. पण आता त्यांनी उमेदवार डिक्लेअर केला, पण हा उमेदवार डिक्लेअर करत असताना मात्र काँग्रेससोबत त्यांनी चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे काँग्रेस आपला कॅन्डिडेट देणार, अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस उमेदवार देण्यावरती ठाम आहे असं तुम्ही म्हणताय. मात्र आत्ताच अंबादास दानवे असं म्हणाले की काँग्रेसची चर्चा करूनच उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलेलं आहे. नाही, जिथपर्यंत माझी माहिती आहे काँग्रेससोबत कुठलीही चर्चा अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यासंदर्भात झालेली नाही. जी काही चर्चा झालेली होती ती चर्चा उद्धव साहेब उभे राहतील तर काँग्रेसला काही हरकत नाही अशा पद्धतीचीच होती. ही स्पष्ट भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळे असं काही चर्चा न करता करणे अशा पद्धतीने उमेदवार डिक्लेअर झालेला आहे आणि त्यामुळे अध्यक्षांनी जी भूमिका आता घेतलेली आहे की काँग्रेसचा उमेदवार राहणार, ती मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. काँग्रेसचा उमेदवार असणार असं तुम्ही म्हणताय. मग संख्येचं जे गणित आहे, कशा पद्धतीचं गणित काँग्रेसकडे असेल? किंवा आत्ताच अंबादास दानवेंनी सुद्धा उल्लेख केलेला होता की एकूण जी संख्या आहे त्याप्रमाणे निवडून येणं किंवा हे सोपं आहे असं ते म्हणालेले होते. त्यामुळे काँग्रेसची काय मग रणनीती असू शकेल यात? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की राज्यसभेची जागा होती त्यावेळेसुद्धा काँग्रेसचा क्लेम होता, पण एकंदरीत देशाची राजकीय परिस्थिती पाहता, पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व पाहता त्यावेळेस पवारसाहेब उभे राहत असतील तर हरकत नाही, राज्यसभा त्यावेळेस सोडून दिलेली होती. तशीच भूमिका मग विधान परिषदेसंदर्भातही घेण्यात आली होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व केलेलं आहे, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तर ते उद्धव ठाकरे साहेब जर राहत असतील तर काही कोणाला हरकत नव्हती. पण उद्धव ठाकरे साहेब जर राहत नसतील तर मग काँग्रेस आपला कॅन्डिडेट देईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि मग अंबादास दानवेंना द्यायचं होतं तर मग त्याच्या संदर्भात चर्चा व्हायला हवी होती. ती चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे काँग्रेस मग त्या भूमिकेवर आपला ठाम आहे की काँग्रेस आपला उमेदवार देईल. बरं, दानवेंनी असं सांगितलं की ज्या वेळेला नाव जाहीर केलं त्यावेळेला संजय राऊतांनी किंवा उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवायच महाविकास आघाडीचा उमेदवार असा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे अर्थातच चर्चा केली असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही चर्चा अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी
महाविकास आघाडी झालेली नाही, निदान काँग्रेससोबत लोंढेजी काही काळ मी तुम्हाला